21 डिसेंबर नंतर 2 मंत्र्यांना राजीनामे हे देवाभाऊ मागणार आहेत आणि मागितले जातील आणि तिथं भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांची वर्णी लागणार आहे. नुकताच त्यांचा सांगली जिल्ह्यामध्ये एक दौरा झाला, त्यावेळेला भाषणात त्यांनी सांगितलं की आमच्याकडं आता मंत्री फुल आहे, म्हणजे मंत्री जागाच नाही आहे मंत्री करायला. आमदार कुठलेही आता कोणाचाही जरी प्रवेश झाला, त्यांना ते जयंत पाटलांच्यावर टीका करायची होती, त्यांना उद्देशून त्यांना बोलायचं होतं. परंतु खरं आतलं राजकारण आहे की मंत्रिमंडळातले 2 मंत्री गेल्यानंतर तिथं 2 जागा या भरल्या जाणारच आणि ते भरल्या जाणार. त्याच्यात भारतीय जनता पक्षातले गोपीचंद पडळकर हे रेसमध्ये आत्ता नाव येतंय. या युवा चेहरा धनगर समाजातला, ओबीसीतला एक हा युवा चेहरा मंत्रिमंडळात असला पाहिजे. हा आता मंत्रिमंडळातनं सुद्धा आणि काही आमदारांच्यातनं सुद्धा हा जोर दिसतोय आत्ता. परंतु त्याच्यात निर्णय करणारे कोण आहेत? फक्त देवाभाऊच निर्णय करणार आहेत. आणि पहिला डच्चू मात्र 2 मंत्र्यांना द्यायचं का? तर हो, ते देणारच. आणि